बातमी आहे जरांगेंच्या उमेदवारीची। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जालना मतदारसंघातून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिलाय। जरांगेंना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करा अशी मागणी वंचितचे उपाध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन कुंडकर यांनी बैठकीत केली। त्याशिवाय पुण्यातून डॉक्टर अभिजित वैद्य यांना उमेदवारी द्यावी, महाविकास आघाडीने किमान 15 ओबीसी उमेदवार द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। चार मागण्या अधिकच्या ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे, तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। इतका मोठा मी नाहीये, कारण ते कोणताही शब्द घेताना किंवा काही बोलताना खूप विचारपूर्वक आणि त्या अभ्यासून कोणाला सल्ले द्यायचे नसतात। ते हुशार आहेत, त्यांच्याबद्दलचा आमच्या मनातला आदर आहे। परंतु माझ्यासमोर सध्या शिव अजेंडा आहे की मराठा आरक्षण, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, केसेस मागे घेणे, हैदराबादचं गॅजेट आणि चाललेला जो राज्यात दहशतवादी आणि दडपशाही ही गुंडगिरी म्हणते त्याला, ही मराठ्यांपुरती आहे। मराठा द्वेष जो गृहमंत्र्यात भरलेला आहे तो त्यांनी कमी करून मराठ्यांना न्याय द्यावा, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन।